नमस्कार, मधुस किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा शेंगभाज्यांमध्ये शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी वापरण्यासाठी कारळाची चटणी किंवा तिळकुट याची रेसिपी। यासाठी इथे एक मोठी वाटी भरून काळे तीळ किंवा कारळ घेतलेले आहेत, तर त्याला आपण मंद गॅसवर खरपूस भाजून घेऊया। तर हे काळे तीळ तडतड उडेपर्यंत म्हणजे त्याचा खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। आणि यामध्ये महत्त्वाची टीप म्हणजे इथे तेलाचा आपण अजिबातच वापर करत नाही आहोत। इथे तुम्ही पाहू शकता तीळ मस्त फुललेले आहेत, त्याचा रंग देखील थोडासा चेंज झालेला आहे। आता आपण यांना काढून घेऊया। आता यामध्ये साधारण एका लसणाच्या पाकळ्या भाजून घेऊया। हे देखील आपल्याला तेल न टाकताच भाजून घ्यायचे आहे। तर इथे आपलं लसूण देखील भाजून झालेलं आहे, आपण हा काढून घेऊया। आता आपण मिक्सरला हे तीळ जाडसर वाटून घेऊया। तर आपण इथे बघू शकता जाडसर असं हे कूट तयार झालं आहे। यामध्ये आपण आता लसूण टाकूया आणि हे देखील मिक्सरला फिरवून घेऊया। आता यामध्ये लाल तिखट पावडर, तिखट आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच चटणीला छान रंग येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी पावडर आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकूया आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। तर अशा रीतीने आपली ही कारळाची चटणी किंवा तिळकुट तयार झालेलं आहे। आपण आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया। अतिशय खमंग असा याचा सुगंध येतोय। तर काही वेळासाठी ही चटणी थंड करायला ठेवायची आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये गच्च भरून ठेवायची, म्हणजे साधारण ती 1 ते 1.5 महिना टिकते। ही चटणी आपण भाकरी चपातीसोबत देखील खाऊ शकतो। तसेच शेंगभाज्या असो अथवा फळभाज्यांमध्ये आपण शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी देखील हा तिळकुट म्हणून देखील वापरू शकतो, त्यामुळे भाजीला अप्रतिम चव येते। तर आपण देखील ही रेसिपी घरी करून पहा आणि माझी खात्री आहे की आपल्याला नक्कीच आवडेल। तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर तसेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह। धन्यवाद।